चिंचवड सायन्स पार्कच्या या सभा मंचावर सन्माननीयांचंही स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी मागच्या 1 तारखेला आपण 125वे म्हणजे 125 विज्ञान व्याख्यान सलगचं आयोजन झालं आणि आता आपण पुढे वाटचाल करत असताना 126वे विज्ञान व्याख्यानासाठी या ठिकाणी आज आपण उपस्थित आहोत। हे व्याख्यान अनेक जण ऑनलाईन बघायची सवय लागलेल्यामुळे ऑनलाईन सुद्धा मोठ्या प्रमाणावर व्ह्यूअर्स प्रेक्षक श्रोते आपले हे व्याख्यान आणि इथे होणारे याच्यानंतरचा संगीत संध्या कार्यक्रम दोन्ही पाहत असतात। पण मी आजच्या प्रमुख व्याख्यात्या डॉक्टर राधिका मुळे मॅडम यांचं स्वागत सीओ मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यासाठी मी विनंती करतो। एक विज्ञान पुस्तक भेट देऊन त्यांना आपण यथोचित सन्मान करावा ही विनंती। सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे धन्यवाद आणि खरं तर एवढं तुम्ही कौतुक केल्यामुळे आता प्रेशर वाढलंय पण तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही इथे आला त्याबद्दल। हा अभ्यास जसं विनय सर म्हणाले द हेड्स अँड टेल्स ऑफ गंगा हे एक पुस्तकाचं नाव आहे जे विजय परांजपे सरांबरोबर मी आणि चैत्राली कुलकर्णी अशा आम्ही तिघांनी मिळून हे पुस्तक लिहिलंय। आणि आज मी ह्या पुस्तकातल्या काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत जे आम्हाला आमच्या 3 वर्षांच्या पुस्तक लिहिण्याच्या कामाच्या प्रोसेसमध्ये सापडले आणि त्याच्याबद्दलचे जे आमचे निष्कर्ष आहेत किंवा आमच्या ज्या गंगा नदीबद्दलच्या समजुती बदलत गेल्या आणि ज्या आता आहेत हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर सर्वप्रथम सगळ्यांना एक प्रश्न आहे की गंगा नदीचा उगम कुठे आहे? गोमुख मागे माहिती आहे सगळ्यांना? देवप्रयागला हा ओके। सो हे एक वर्जन आहे। अजून गोमुख हे आपल्याला नावलं गंगोत्री जे गोमुख आहे ना। आणि गंगा नदी बे ऑफ बेंगॉल ला कुठे मिळते हे कोणाला माहिती आहे? काही गेसेस? सुंदरबन ओके, गंगासागर ओके ओके। सो हे बऱ्यापैकी बरोबर आहे कारण आपला जो रिव्हर बेसिन ॲटलस ऑफ इंडिया आहे त्याच्यामध्ये जर का आपण गंगा नदीचा मॅप रिव्हर बेसिन ऑफ गंगा नदी हे शोधलं तर आपल्याला हे मॅप्स मिळतात। सो जसं इथे आपल्याला दिसतं इथे उत्तराखंड आहे, इथे ह्या एरियामध्ये गंगोत्री ग्लेशियरमध्ये गोमुख हे आपल्याला मिळतं आणि मग गंगा नदीचा प्रवाह कानपूर अलाहाबाद ज्याला आपण आता प्रयागराज म्हणतो ह्या शहरांमधनं गंगा नदी वाहत पुढे ह्या मॅपनुसार बे ऑफ बेंगॉलमध्ये गंगासागर आयलंड पाशी येऊन मिळते। आता जेव्हा आम्ही हा मॅप पाहिला तेव्हा आमचा एक अभ्यासाचा विषय म्हणून आम्ही शोध केली की ह्या मॅपचा इतिहास काय आहे, की गंगा नदीच्या पात्राचा इतिहास काय असू शकतो। त्यावेळेस आम्हाला हा एक मॅप मिळाला ज्यामध्ये आपल्याला दिसू शकतं की यमुना नदी जी आता आपल्याला गंगामध्ये मिळते हे माहिती आहे, पण साधारण 5000 वर्षांपूर्वी अभ्यासक असं सांगतात की यमुना नदी वेस्ट कडे म्हणजे अरेबियन सी कडे वळायची। सो यमुना नदी वॉज पार्ट ऑफ इंडस रिव्हर आणि नॉट गंगा रिव्हर बेसिन। पण काही टेक्टॉनिक शिफ्ट्समुळे अर्थक्वेक सारख्या घडामोडींमुळे यमुना नदीने तिचं पात्र बदललं आणि ती गंगा नदीमध्ये येऊन मिळाली जिथे अलाहाबाद जिथे आपण आज प्रयागराज ह्या नावाने त्या जागेला ओळखतो। सो ह्या बदलामुळे हे जे यमुना नदीने पात्र बदललं ह्या बदलाला हायड्रोलॉजिकली रिव्हर अवल्जन असं शब्द आहे, कॉन्सेप्ट आहे। तर ह्या बदलामुळे आपल्याला गंगा नदीचे राईट हँड ट्रिब्युटरीज मिळतात। म्हणजे नदी जेव्हा प्रवाहात असते तेव्हा उजवीकडच्या ज्या उपनद्या आहेत त्या राईट हँड ट्रिब्युटरीज आणि डावीकडच्या लेफ्ट हँड। सो यमुना नदी गंगेला येऊन मिळाल्यामुळे चंबल, बेतवा, सोन, सिंध, रिंद ह्या ज्या नद्या आहेत त्या गंगा नदीच्या लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज झाल्या
मग आता प्रश्न आहे की मग राईट बँक ट्रिब्युटरीज झाल्या. सो मग आता प्रश्न आहे की मग लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज कुठल्या? तर लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज म्हणजे ह्या मॅपमध्ये आपल्याला दिसेल रामगंगा, घागरा, कर्नाली, सप्तकोशी ह्या सगळ्या गंगा नदीच्या लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज आहेत. मी पुढं येते. सो राईट बँक ट्रिब्युटरीज आपल्या कुठून येतात? तर चंबल, बेतवा, सिंध ह्या सगळ्या सतपुडा, अरावली हे जे आपले जुने पर्वत रांगा आहेत तिकडनं त्यांचा उगम होऊन यमुना नदीमध्ये येतात आणि मग यमुना नदी अलाहाबादमध्ये गंगाला मिळते. पण मग ज्या लेफ्ट हँड आहेत त्या कुठून येतात? तर आता जर का आपण मॅप बघितला तर अनफॉर्च्युनेटली ह्या नदींचा उगम म्हणजे ज्या वरतून येणाऱ्या नद्या आहेत रामगंगा, घागरा, सप्तकोशी ह्या नद्यांचा उगम आपल्याला ह्या मॅपमध्ये नाही दिसत. त्याचं कारण हे आहे की त्या नद्यांचा उगम नेपाळमध्ये होतो. ऑलमोस्ट 100% ऑफ नेपाळ मध्ये ज्या गंगा वाहतात त्या सगळ्या येऊन गंगा नदीला मिळतात. आणि तुम्ही इथे बघाल या मॅपमध्ये तर तिबेटमधनही काही नद्या वाहून नेपाळमधनं वाहून मग त्या गंगा नदीमध्ये येतात. सो हे गंगा नदीचे लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज झाल्या. आणि ह्या लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज का महत्वाच्या आहेत? कारण त्या गंगा नदीमध्ये ऑलमोस्ट 42% पाणी गंगा नदीमध्ये प्रोव्हाइड करतात. परंतु आपल्याला जसं मी आधी उल्लेख केला की आपल्या गंगा नदीच्या मॅपमध्ये नेपाळ हे देश आपण कन्सिडर नाही करत कारण पॉलिटिकल बॉर्डर्समुळे. पण ह्या मॅपमुळे आम्हाला असं लक्षात आलं की आपल्याला जर का गंगा नदीबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला ह्या भागांना गृहीत धरूनच पुढचे अभ्यास करावा लागेल. आणि त्याच्यामुळे द हेड्स ऑफ गंगा आमच्या पुस्तकामध्ये हा फक्त गंगोत्री, गोमुख नसून यमुनोत्री जे बंदरपूच माउंटनमध्ये आहे हिमालयात तिथपासून गंगोत्री ग्लेशियर तिथपासून संपूर्ण नेपाळ प्रदेश जे सिक्कीम आणि नेपाळच्या बॉर्डरमध्ये कांचनजुंगा रिजलाईन आहे तिथपर्यंतचा सगळा पट्टा. सो इथे आपल्याला मॅपमध्ये दिसेल हा पूर्ण पट्टा बिकम्स द हेड्स ऑफ गंगा. जिकडनं गंगाला त्याचं पाणी गंगेचं पाणी जे म्हणतो आपण ते पूर्णपणे 42% ऑलमोस्ट 42% ह्या रिजन मधनं येतं. दॅट बिकम्स द हेड्स ऑफ गंगा. आणि हे जे हेड वॉटर्स आहेत हेड्स आहेत हे लोकेटेड आहेत हिंदुकुश हिमालय रांगांमध्ये. ह्या मॅपमध्ये आपल्याला इथे दिसून येईल की हा जो पट्टा आहे इकडचा नेपाळच्या दिसतोय हा पूर्ण रिजन म्हणजे आपल्या अभ्यासासाठी हेड्स ऑफ गंगा झाला. आता हा पट्टा हिंदुकुश हिमालयन रिजन मध्ये असून हा बर्फाळ प्रदेश आहे. आणि बर्फाळ प्रदेशला सायंटिफिक टर्म मध्ये क्रायोस्फिअर असं म्हणतात. जसं आपल्याकडे बायोस्फिअर आहे, हायड्रोस्फिअर आहे, लिथोस्फिअर आहे तसं क्रायोस्फिअर म्हणजे थंड. क्रायो इज थंड, कोल्ड. सो थंड प्रदेश जो आहे बर्फाळ प्रदेश आहे त्याला क्रायोस्फिअर म्हणतात. आणि ह्या क्रायोस्फिअर मधनं खूप महत्वाच्या 10 नद्यांचा उगम आहे. ह्या मॅपमध्ये आपल्याला दिसेल तारीम, अमुदर्या, इंडस, गंगा, ब्रह्मपुत्रा, इरावदी, साल्वीन, मेकॉंग जी थायलंडमध्ये जाते आणि चायनामध्ये यांगस्टी येलो या 10 मोठ्या नद्यांचा उगम ह्या क्रायोस्फिअरमध्ये म्हणजे ह्या बर्फाळ प्रदेशात आहे. आणि हा प्रदेश इतका महत्वाचा आहे की ह्याला द थर्ड पोल पण म्हणतात. सो नॉर्थ पोल आणि साऊथ पोल नंतर सर्वात जास्त बर्फ कुठे आहे तर हा थर्ड पोलमध्ये हिंदुकुश हिमालयमध्ये. आणि गंगा नदीचा उगम ह्या हिंदुकुश हिमालयाच्या थर्ड पोल मधून होतो. तर मग आता क्रायोस्फिअर का महत्वाचं आहे? हे काही क्रायोस्फिअरचे महत्वाचे घटक आहेत. ग्लेशियर्स, ग्लेशियर लेक्स म्हणजे ग्लेशियर्स मधले लेक्स, पर्माफ्रॉस्ट. आता पर्माफ्रॉस्ट हा खूप महत्वाचा आहे कारण आपल्याला असं आपण असं समजतो की बर्फ स्नोफॉल येतो आणि समरमध्ये वितळून ते पाण्यात रूपांतर होतं. पण पर्माफ्रॉस्ट ही अशी गोष्ट आहे की वर्षानुवर्ष बर्फ साठत राहतो, त्याचे थर जमत राहतात आणि अॅन्युअल बजेट म्हणजे दरवर्षी ते वितळत नाही, तो बर्फ वितळत नाही. अशा ज्या बर्फाच्या जो कंपोनेंट आहे हा वर्षानुवर्ष विरघळत नाही आणि त्याला पर्माफ्रॉस्ट म्हणतात. आणि स्नो म्हणजे जो आज स्नोफॉल झाला उद्या तापमान वाढलं तर ते विरघळून जाणार. सो असे प्रमुख काही क्रायोस्फिअरचे हे घटक आहेत. आणि ह्या घटकांमधनं आपल्याला हे घटक इतके महत्वाचे आहेत की संपूर्ण हिंदुकुश हिमालय रिजनमध्ये अराउंड 54,000 ग्लेशियर्स आपल्याला मिळतात. आणि गंगा नदीमध्ये इस्रोच्या अभ्यासानुसार अराउंड 6,237 ग्लेशियर्स आपल्याला मिळतात. सो हे 6,237 ग्लेशियर्स मधलं जे पाणी आहे ते गंगा नदीमध्ये येतं आणि त्याच्यामुळे हा क्रायोस्फिअर खूप महत्वाचा विषय गंगा नदीच्या अभ्यासासाठी ठरतो. आता हे एक उदाहरण आहे, गंगोत्री ग्लेशियरचा हा एक मॅप आहे.
सो तुम्हाला असं दिसून येईल की जसं नद्या आणि त्यांच्या उपनद्या असतात तसं ग्लेशियर्स आणि त्यांचेही उपग्लेशियर्स असतात. सो हे गंगोत्रीचं मेन रिजन आहे आणि त्याला रक्तवर्ण, चतुरंगी, मेरू, किती असे वेगळे वेगळे ग्लेशियर जॉईन होत आहेत. आणि जर का तुम्ही ओव्हरऑल एक पिक्चर असं बघितलं तर तुम्हाला दिसून येईल की हे पाण्याच्या प्रवाहासारखा मॅप आहे, कारण ग्लेशियर्स फ्लो होतात पाण्याच्या स्पीड प्रमाणे नाही, पण ग्लेशियर्स जसे वातावरण बदलतं, बर्फ जसा वितळतो तसे हळूहळू हे ग्लेशियर्स मेल्ट होत पुढे पुढे सरकत असतात. आणि एका विशिष्ट पॉइंटला, म्हणजे आता आपल्यासाठी गोमुख इथे पाण्याचा जे बर्फ वितळत जातो तो एका विशिष्ट पॉइंटला बर्फाच्या खालनं पाणी आपल्याला दिसायला लागतं, त्याला आपण गंगेसाठी गोमुख असं नाव दिलेलं आहे. सो गंगोत्री हे ग्लेशियर आहे आणि गोमुख हे त्याचं उगमस्थान म्हणता येईल. सो आता जे पाणी वितळतं ते काही पाणी नद्यांमध्ये येऊन मिळतं, तर काही पाणी अशा खाचखळग्यांमध्ये राहतं ज्याला ग्लेशियल लेक्स असे आपण टर्म करतो. सो आपल्याला इथे दिसेल की गंगा नदीच्या बेसिनमध्ये वेगवेगळ्या नद्यांचे मध्ये नंबर ऑफ ग्लेशियर्स आहेत आणि ते वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये, नेपाळ, तिबेट आणि इंडियामध्ये पसरलेले आहेत. तर आता ह्याचा अभ्यास का करायचा आहे, क्रायोस्फिअरचा अभ्यास का करणं महत्वाचं आहे? बिकॉज इट बिकम्स अ सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युटर टू द हायड्रोलॉजिकल बजेट ऑफ गंगा. म्हणजे काय तर ह्या संपूर्ण बर्फाळ प्रदेशामध्ये जे पाणी आहे दॅट बिकम्स द लार्जेस्ट स्टोर हाऊस ऑफ फ्रेश वॉटर इन एशिया. सो आपण जे थर्ड पोलचा मॅप बघितला त्याच्या अनुषंगाने तिथे जे पाणी साठलेलं आहे ते पूर्ण एशियामधलं फ्रेश वॉटरचं लार्जेस्ट सोर्स आहे. आणि गंगेमध्ये अराउंड 9 to 10%, ब्रह्मपुत्रेमध्ये 19 to 20 आणि इंडसमध्ये 50% पाणी हे ह्या क्रायोस्फिअरमधनं म्हणजे स्नोमेल्ट, आईसमेल्ट आणि ग्लेशियल मेल्टमधनं येते. सो आपल्याला परत एकदा म्हणायचं आहे की ह्या नद्यांचं जर का आपल्याला वॉटर बजेट समजायचं असेल, ह्या नद्यांचं जर का आपल्याला प्लॅनिंग करायचं असेल, तर जोपर्यंत आपण हे स्नोमेल्ट, ग्लेशियल मेल्ट, आईस मेल्ट ह्या गोष्टी नाही समजून घेत तोपर्यंत ह्या नद्यांचं मॅनेजमेंट करणं म्हणजे इनकम्प्लीट प्रोसेस असेल. आणि हे जे स्नोमेल्ट, ग्लेशियल मेल्ट आहे हे आपल्याला वाटेल की गंगा नदीमध्ये ऍक्च्युली खूप कमी पर्सेंट आहे, म्हणजे आपण काय एवढं त्याला महत्व द्यायचं. तर त्याचं महत्व हे आहे की नदीचं जे अॅन्युअल फ्लो असतो ते रेग्युलेट करण्यासाठी ह्या पर्सेंटेजचा खूप मोठा वाटा आहे. कारण जेव्हा पाऊस नसतो, समर सीझनमध्ये जेव्हा पावसाळा नसतो तेव्हा जे पाणी आपल्याला नद्यांमध्ये दिसतं त्याच्यातला दिस 9% or 10% बिकम्स अ बिग रेशो त्यावेळेस. सो आपले जे मिनिमम एन्व्हायरमेंटल फ्लोज जे म्हणतो आपण नद्यांमध्ये, ई फ्लोज जे असतात, जे लीन पिलियन फ्लोज म्हणजे समर सीझन मधले, त्या फ्लोजला मॅनेज करण्यासाठी हा क्रायोस्फिअरचा खूप महत्वाचा वाटा आहे. आणि त्याच्यामुळे ह्या संपूर्ण हायड्रोलॉजिकल सायकलचं जे रेझिलियन्स आपण म्हणू की तिकडे राहणारे जे लोक आहेत, तिकडच्या ज्या वनस्पती आहेत, तिकडचे जे प्राणी आहेत, जे छोट्या छोट्या कम्युनिटीज किंवा छोटी गावं आहेत, हे सगळे ह्या क्रायोस्फिअरवर डिपेंडंट आहेत. तर आता हे क्रायोस्फिअरचे महत्व मी सांगितले. आता पुढे जाऊन एक प्रश्न मी विचारते आणि मग पुढची गोष्ट सांगते की गंगा नदी पवित्र आहे हे आपण सगळ्यांनी ऐकलंय. का पवित्र आहे? स्पिरिच्युअल. ओके, अजून? ओके, ओके, काही केमिकल्स आहेत गंगेच्या पाण्यामध्ये. ओके, अजून? ओके, असणार. ओके, पोल्युशन वाढत नाही त्याच्यामुळे. ओके, गंगा, यमुना, सरस्वती आपल्या 3 ओके, स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स. ओके, सो किती लोकांनी ऐकलंय की गंगा नदीमध्ये ब्रह्मद्रव्य आहे? असे लेख पण आहेत की गंगा नदीमध्ये ब्रह्मद्रव्य आहे असं म्हणतात. तर आता ते आहे की नाही हे आपण सेल्फ प्युरिफाईंग बॅक्टेरियाज, ज्याला बॅक्टेरियोफेजेस असं म्हणतात. सो बॅक्टेरिया इटर्स असे ऑर्गॅनिझम्स आहेत जे गंगा नदीमध्ये आहेत, जे बॅक्टेरिया खातात. आता ह्यांचं जे सोर्स आहे हे क्रायोस्फिअर आहे. पण आता मी अजून एक प्रश्न मांडते की ह्याचा अर्थ असा होतो की गंगा सेल्फ क्लिनिंग आहे, पण म्हणजे गंगेतलं पाणी स्वच्छ आहे का? काही मर्यादेपर्यंत असावं. पण सेल्फ क्लिनिंग आहे ना गंगा. एक्झॅक्टली. सो आपण जरी म्हणत राहिलो की गंगा पवित्र आहे आणि गंगा आपले सगळे पाप धुवून टाकू शकते, ती एवढी स्ट्रॉंग आहे, तर
गंगा बॅक्टेरिया खाऊ शकतात, बॅक्टेरियोफेजेस बॅक्टेरिया खाऊ शकतात. ते इंडस्ट्रीज, टॅनरीज मधनं जे केमिकल पोल्युटन्स आपण नदीमध्ये घालतोय, जे प्लास्टिक पोल्युशन करतोय, ह्या गोष्टी हे बॅक्टेरियोफेजेस काहीच नाही करू शकत ह्या गोष्टींसाठी. सो गंगा नदीचं पोल्युशन आहे. सो जेव्हा एक स्टेटमेंट असतं की गंगा इज सेल्फ प्युरिफाईंग, सो आपण काहीही करत राहू शकतो का, तर नाही, कारण त्याला मर्यादा आहेत. सो हे जे बॅक्टेरिया फेजेस आहेत ह्याचा सोर्स क्रायोस्फिअर मध्ये आहे असं स्टडीज सांगतात. आता अपार्ट फ्रॉम बॅक्टेरियोफेजेस, क्रायोस्फिअरचा अभ्यास, हेड्स ऑफ गंगेचा अभ्यास आत्ता का महत्वाचा होऊन बसतो, कारण क्लायमेट चेंजचा आता इम्पॅक्ट जाणवतो. अकॉर्डिंग टू द असेसमेंट ऑफ क्लायमेट चेंज ओव्हर द इंडियन रिजन रिपोर्ट जे मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेसनी पब्लिश केलंय, त्यांच्या म्हणण्यानुसार हिमालयाज आर वॉर्मिंग ॲट अ फास्टर रेट दॅन द रेस्ट ऑफ द इंडियन लँडमास. सो हिमालयामध्ये जे बर्फ वितळणारे त्याचं कारण हे क्लायमेट चेंज असणार आहे. आणि काही एक्सेप्शन्स आहेत, जसे काराकोरम अनॉमली म्हणतात, जिथे ग्लेशियर्स ऍक्च्युली वाढत आहेत. आणि ते का वाढतायत ह्याचं संशोधन अजून चालू आहे. पण ह्या एरिया व्यतिरिक्त बाकीचे सगळे ग्लेशियर्स ऑलमोस्ट आता रिसीड होत आहेत, म्हणजे मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. हे फक्त एक फिगर आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ग्लेशियर्स आहेत आणि वेगवेगळ्या वर्षी ते कुठे होते ह्याचे ते मॅप दाखवतं. आणि आपल्याला दिसतं की गंगोत्री ग्लेशियर सुरुवातीला इथे आहे 1965 मध्ये आणि आता इथे आलेलं आहे विच इज 2015 मध्ये. सो एवढं ते ग्लेशियर रिसीड झालंय, म्हणजे तेवढा ग्लेशियल मास कमी झालाय, मेल्ट झालाय. आता त्याच्यामुळे हे का समजून घेणं परत गरजेचं आहे गंगा नदीच्या अभ्यासामध्ये, की आपण जे बोललो की समर सीझन मध्ये जे बफर मार्जिन आपल्याला मिळत होतं ह्या बर्फाळ प्रदेशाकडनं, ते मिळणं आपल्याला ते अफेक्ट होणार आहे ह्या मेल्टिंगमुळे. आणि बरेचसे लोक असंही म्हणतात की छान आहे ना, आपल्याला जास्त पाणी मिळेल, कारण बर्फ वितळतोय तर नदीतलं पाणी वाढेल, आपल्याला जास्त पाणी मिळेल वापरायला. पण प्रॉब्लेम असा आहे की हे इतकं पाणी मेल्ट होऊ शकतं की त्याच्यामुळे एक्सेसिव्ह फ्लडिंग होणार. सो एकाच वेळेस भरपूर फ्लडिंग होणार आणि काही वर्षांसाठी खूप एक्सेसिव्ह फ्लडिंग होणार. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते बर्फ ग्लेशियर नाहीसे होतील तेव्हा हे जे बफर मार्जिन मधलं जे लीन पिरियड फ्लो आपण म्हणतो तो खूप जास्त प्रमाणात एफेक्ट होईल. आणि अजून एक महत्वाची गोष्ट ज्याच्यावर खूप संशोधन करण्याची गरज आहे इज परमाफ्रॉस्ट थॉइंग. जे आपण बघितलं की एक विशिष्ट कॉम्पोनेंट आहे जिथे बर्फांचे थर साठलेले आहेत आणि ते वितळत नाही. जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं तोही बर्फ वितळायला लागेल आणि त्याच्यामध्ये जे सॉइल ह्युमस, रॉक पार्टिकल्स अशाच्या गोष्टी आता सॉलिडिफाय झाल्यात त्याही वितळून पाण्याबरोबर येतील. त्याचा परिणाम डेब्री फ्लोमुळे आपल्याला जे आता तिथे प्रोजेक्ट्स आपण बांधतोय, हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स आहेत, टर्बाईन्स आहेत, त्या सगळ्याचा परिणाम डेब्रीजचा त्या प्लांट्सवर होऊ शकतो. आणि त्या व्यतिरिक्त जसे आपण बॅक्टेरियोफेजेस बद्दल बोललो तसे आपल्याला माहिती नाहीये की त्याच्यात अजून काय काय ऑर्गॅनिझम्स आहेत. सो त्याचं काय होऊ शकतं हे आपल्याला खरंच माहिती नाहीये. आणि त्या व्यतिरिक्त अजून असाही अभ्यास आहे की त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात मर्क्युरी आहे. सो जर का ते मर्क्युरी वितळून आपल्या नदीच्या पाण्यामध्ये आलं तर नदीचं पाणीही दूषित होणार. आणि ओव्हरऑल जे एनॉर्मस वॉटर स्टोरेज आपण जे बोललो सुरुवातीला, तो हळूहळू होऊन तो नाहीसा होणार. सो आणि तो नाहीसा फक्त ते हेड्स मधल्या जे देश आहेत किंवा प्रदेश आहेत त्यांना अफेक्ट न करता नदीचे अपस्ट्रीम, मिडल स्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमला पण त्याचा परिणाम होणार आहे. राईट. सो जिथे आपली खूप मोठी शेती आहे, जे गंगा प्लेन्स आपण म्हणतो, फर्टाईल लँड, तिथे अफेक्ट होणार. त्याच्या खाली जो डेल्टा आहे त्याला अफेक्ट होणार. सो हा अभ्यास, हेड्सचा अभ्यास करणं आणि त्याचा उल्लेख गंगा नदीच्या मॅनेजमेंट प्लॅन्समध्ये होणंही खूप गरजेचं आहे. सो आता आपण हेड्स समजून घेतले, आता आपण टेल्सकडे येऊयात. तर जसं आपण हेड्स समजून घेण्यासाठी इतिहासात गेलो आणि यमुना नदी कशी गंगेला येऊन मिळाली हे समजून घेतलं, तसं आता टेल्सचा अभ्यास करताना मला एक खूप इंटरेस्टिंग मॅप मिळाला जो कार्टोग्राफर जेम्स रेनेल यांनी बनवलाय 1786 मध्ये. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी ह्या दोन्ही नद्या वेगळ्या वाटेने बे ऑफ बेंगॉलमध्ये येत आहेत. आत्ताच्या मॅपनुसार गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी एका पॉइंटला मर्ज होऊन मग ते एकत्र बे ऑफ बेंगॉलमध्ये येतात. सो हे काय झालं असेल इथे हे समजून घेण्यासाठी आम्ही अभ्यास करताना आम्हाला गंगा रिव्हर ॲव्हर्जनचा ची गोष्ट कळली की जसं आपण यमुना रिव्हर ॲव्हर्जनची गोष्ट पहिल्यांदा ऐकली तशी गंगा नदींनी पण स्वतःचं पात्र बदललंय टेल्समध्ये. सो हे तुम्हाला दिसेल भागीरथी हुगली नदी, ज्याला हुगली नदी म्हणून आपण ओळखतो. आणि जसे वर्ष इथे तुम्हाला दिसतील वेगळ्या वेगळ्या वर्षी गंगा नदी ईस्टकडे शिफ्ट होतीये, म्हणजे बांगलादेशकडे. आणि इथे तुम्हाला एक फीडर कॅनल दिसेल.
कारण बरेच लोक म्हणतात की कोलकातामध्ये तर आहे ना पाणी आता नदीमध्ये. सो ते पाणी आहे कारण आपण मुर्शिदाबादमध्ये म्हणजे बांगलादेशच्या बॉर्डरच्या आधी एक बराज बांधलाय ज्याचं नाव आहे फरक्का बराज, आणि तिकडनं एक 47 किलोमीटरचा कॅनाल बांधलाय ज्याच्यामधनं आपण आर्टिफिशियली पाणी भागीरथी हुगलीमध्ये आता सोडतोय. सो मुळात म्हणजे खरी जी गंगा नदीचं पात्र आहे, नॅचरल पात्र, ते खूप पूर्वीच ईस्ट पूर्वेकडे शिफ्ट झालंय, ज्याला बांगलादेशमध्ये त्या नदीला पद्मा हे नाव दिले. सो हे फक्त ह्याच अवलजनचं एक छान चित्र आहे की इथे पूर्वीची चं पात्र आहे आणि हळूहळू गंगा नदी, ज्याला आता इथे पद्मा असं नाव आहे, असं शिफ्ट झालं. सो इथे आपल्याला दिसून येईल की कशी खूप वर्षांच्या कालावधीमध्ये ही नदी हळूहळू शिफ्ट होतीये. इथे आपल्याला दिसेल ही अर्ली गंगा हुगळी, मग G1, G2, G3 आणि आता इथे आपल्याला GB दिसतंय. सो इथे GB इज गंगा ब्रह्मपुत्रा. सो आता आपल्याला कळलं की गंगा नदी तर ईस्टकडं शिफ्ट होतीये, मग ब्रह्मपुत्रा ह्या चित्रात आता कसा आला. मी ब्रह्मपुत्राला मुद्दामून कसा आला म्हणाले कारण पुत्र हे मॅस्क्युलिन आहे. सो गंगा नदी फेमिनिन आहे आणि ब्रह्मपुत्र मॅस्क्युलिन आहे. सो हे समजून घेण्यासाठी आता आपण तीस्ता ब्रह्मपुत्रा रिव्हर अवलजनच्या गोष्टीकडे येऊया. सो हा 1767चा मॅप आहे जिथे आपल्याला दिसते तीस्ता नदी इथे येऊन गंगेला मिळतीये आणि ब्रह्मपुत्रा नदी सेपरेटली गंगा बे ऑफ बेंगॉलमध्ये दोन्ही नद्या येऊन मिळतात. तेच 1991 मध्ये तीस्ता नदीने पात्र बदललंय, ब्रह्मपुत्राला मिळाली आहे आणि मग इथे गंगा ब्रह्मपुत्राचा संगम आहे, पुढे येऊन मेघना आणि मग बे ऑफ बेंगॉल. तर हे का झालं असेल, काही गेसेस. टेक्टॉनिक प्लेट्स. ओके, सिल्टेशन. येस. सो हे जे हा जो पूर्ण एरिया आहे हा डेल्टा रिजन आहे. इथे 4 फोर्सेस फंक्शन करतात. टेक्टॉनिक शिफ्ट्स, सेडिमेंटेशन, सिल्टेशन, की हिमालयातल्या ज्या नद्या आहेत त्यांचा प्रवाह एवढा स्ट्रॉंग आहे की हिमालयातलं सेडिमेंट, माती जे आपण वाळू अशा जे म्हणतो सेडिमेंट, हे त्या नद्या खूप प्रमाणात कॅरी करतात आणि त्याचं सगळं डेपॉझिशन ह्या डेल्टामध्ये होतंय. सो जसं ते डेपॉझिशन होत राहतं आणि बदलत राहतं तसं नद्या पण बदलतात. अजून एक म्हणजे तिथे टायडल फोर्स आहे की बे ऑफ बेंगॉलचा टायडल फोर्स तिथे अफेक्ट करतोय. सो ह्या काही कारणांमुळे इथे हे शिफ्ट घडत आहेत. पण ह्या तीस्ता ब्रह्मपुत्रा रिव्हर अवलजनचे महत्वाचे कारण हे होते की 1762 मध्ये खूप मोठा अर्थक्वेक तिथे झाला, त्यानंतर 1787 मध्ये मेगा फ्लड झाले. सो ह्या गोष्टींमुळे हे बदल इथे झाले आणि हे बदल अजूनही ह्या डेल्टामध्ये चालू आहेत. हे आपण वेगळ्या इयर्स मधला मॅप बघतोय ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ह्या नद्या आहेत ज्या आपल्याला दिसतील की बदलत चालल्या आहेत. तुम्ही हा मॅप आणि हा मॅप जर का बघितलं तर, कारण तिकडच्या ज्या नद्या आहेत त्यांची फ्लो वेलॉसिटी इतकी कमी झालेली असते की ते सेडिमेंट जे कॅरी करत आलेत त्यांची सेडिमेंट कॅरिंग कॅपॅसिटी नद्यांची कमी होते आणि ते सेडिमेंट्स डेपॉझिट करायला लागतात. सो दर पावसाळ्यामध्ये हे सेडिमेंटेशन बदलतं आणि त्यानुसार नद्या पण आपले पात्र बदलतात आणि त्याच्यामुळे तिकडचे जे लँड मासेस आहेत ते पण कायम शिफ्ट होत राहतात. हे सगळं समजून घेतल्यावर आपल्याला लक्षात येतं की नेपाळ, ईस्टर्न हिमालय, भूतान हा आपला हेड झाला इकडचा. तिकडनं नदी येऊन मेगा फॅन मध्ये येते आणि मग डेल्टा फॉर्म होतो. हा एवढा मोठा डेल्टा जो इंडिया आणि बांगलादेशमध्ये आहे. सो इथे आपल्याला सुंदरबन्स, जे आपण मगाशी बोललो सुंदरबन्स, ते इथे आहेत. सो 40% ऑफ सुंदरबन्स इंडियामध्ये आहे आणि 60% सुंदरबन्स बांगलादेशमध्ये. सो आता हे जे रिव्हर अवलजन्स आहेत, नदीने पात्र बदलण्याची जी गोष्ट आहे ती अजूनही चालू आहे असं वाटतं का तुम्हाला नदीमध्ये? येस, पुरामुळे. ओके, कोसी नदीबद्दल ऐकलंय आपण सगळ्यांनी. आपण हेही ऐकलंय की कोसी नदीचं काहीतरी केलं पाहिजे कारण दरवर्षी पूर आणते. सो कोसी नदी पूर आणते कारण कोसी नदीचं मूळ नेचरच असं आहे की ती कायम शिफ्ट होत राहिलेली आहे. वर्षानुवर्ष ह्या मॅपमध्ये आपल्याला दिसेल वेगवेगळ्या इयर्समध्ये नदीचं पात्र, कोसी नदीचं बदलत गेलेलं आहे आणि ह्या बदलत्या पात्रामुळे हा पूर्ण पट्टा ह्याला कोसी मेगा फॅन असं ओळखलं जातं. कोणी सांगू शकेल की हे का पात्र बदलतीये नदी? काही गेसेस? गाळामुळे, सेडिमेंटमुळे. कारण कोसी नदी हिचं नाव सप्तकोशी पण आहे. सो सप्त 7. सो 7 नद्या नेपाळमध्ये एकत्र मिळतात आणि मग इंडियामध्ये एक नदी म्हणून ते गंगेमध्ये येऊन मिळते. सो ह्या ज्या 7 नद्या इथे
नेपाळमध्ये आहेत त्या हिमालयातनं येत आहेत, विच मीन्स दे रन ॲट अ व्हेरी हाय वेलॉसिटी. खूप जास्त वेलॉसिटीमध्ये त्या 7 नद्या वाहतात आणि त्यामुळे खूप जास्त सेडिमेंट्स ते कॅरी करतात. जशी भारतात ती नदी येते तेव्हा इंडियन प्लेन्सला ती हिट करते आणि सगळी वेलॉसिटी कमी व्हायला लागते. जशी नदीची वेलॉसिटी कमी होते तशी नदीची सेडिमेंट कॅरिंग कॅपॅसिटी पण कमी होते आणि तो सगळा गाळ, ज्याला आपण सेडिमेंट म्हणू, ती ह्या फर्टाईल प्लेन्समध्ये डेपॉझिट करते. सो जशी ती पात्रामध्ये सेडिमेंट डेपॉझिट करते तसं ते नदीचं पात्र वर यायला लागतं आणि पुढच्या पावसाळ्यात जर का नदीला त्या पात्रातनं नाही वाहता आलं तर ती आपलं पात्र बदलते. सो ही प्रक्रिया खूप वर्षांपासून ह्या एरियामध्ये चालू आहे. तर हे कसं मग कंट्रोल करायचं, कारण ह्याच्यामुळे आपलं नुकसान होतोय. काही गेसेस? नदीपात्राचं डिसिल्टिंग करायचं. ओके, हा हा, बांध घालायचे. ओके, कन्स्ट्रक्शन एवढं नाही, आपण हिमालयाबद्दल बोलतोय, सो ते लिमिटेड नॅचरल. हा, सो बांध घालायचे, एम्बँकमेंट बांधायचे, नदीला एक पात्र बनवून द्यायचं, कॅनाल्स बनवून द्यायचे. पण केलेलं आहे आपण. हा, आता पूर येतो बरोबर आहे, पण ते त्याचं नैसर्गिक रूप आहे, त्यात आपण म्हणजे आपलं इंटरव्हेन्शन झालंय त्यामुळे आपल्याला त्रास होतोय. तसं पण जर दुसरी बाजू बघितली तर एक्झॅक्टली, आणि मी त्याच्याकडे येते. 2008 मधलं कोसीचा पूर कोणाला आठवतंय? खूप त्याच्याबद्दल चर्चा झाली होती. तर 2008 मध्ये कोसी नदीने इंडियन प्लेन्समध्ये यायच्या आधीच नेपाळमध्येच हिमालयात पात्र बदललं होतं तिचं. सो आपण इथे जे एम्बँकमेंट, कॅनाल्स सगळे बांधले होते त्याचा काहीच उपयोग नाही झाला, कारण कोसी रिव्हर शिफ्टेड बाय ऑलमोस्ट 120 किलोमीटर्स टू ईस्ट इथे ब्रीच झाल्यामुळे. सो तुम्ही जे म्हणालात की आपण काहीच नाही करू शकत, ह्याचं हे 2008 वॉज अन उदाहरण. आणि त्यामुळे कदाचित इकडे राहणारे जे पूर्वीचे शेतकरी होते ते जेव्हा कोसी नदीला पूर यायचा तेव्हा त्याला एक ब्लेसिंग मानायचे, कारण जेव्हा ही नदी त्यांच्या शेतात पूर आणून द्यायची तेव्हा त्याच्याबरोबर हिमालयातली खूप फर्टाईल सॉइल त्यांच्या शेतांमध्ये ती डेपॉझिट करायची आणि त्याच्यामुळे त्यांचं पुढच्या वर्षीचं पीक खूप छान यायचं. सो ह्युमन बिईंग्स, ॲज ही राईटली सेड, हॅड लर्न टू अडॅप्ट विथ द रिव्हर. सो हा एक व्हिडिओ दाखवायचा. हा एक गुगल अर्थ मधला व्हिडिओ आहे, सॅटेलाइट इमेजेसचा, गंगा नदीच्या काही सेक्शनच्या, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की किती वेगाने तिचं पात्र बदलत राहते आणि हा गंगा नदीचा मूळ स्वभाव आहे. हा, ते शोधायला पाहिजे. काही बदल खूप लवकर दिसून येतात, काही बदल दिसायला खूप वर्ष लागतात. जसं गंगा नदी ईस्टकडे वळतीये हे खूप वर्षानंतर कळायला लागलं. सो ते बदल कसे आपल्याला जिओलॉजिकल टाइम स्केलमध्ये कसे जाणवतात. सो त्यामुळे आता जर का आपण गंगा नदीवर कुठले प्रकल्प राबवू इच्छितो, गंगा नदीचा अभ्यास करू इच्छितो, तर गंगा नदी ही फक्त एवढी नसून ब्रह्मपुत्रा नदी आणि मेघना नदीचाही अभ्यास करावा लागणार आहे आपल्याला. कारण संपूर्ण हेड्स आणि हे टेल्स हे या पूर्ण बेसिनमध्ये, ज्याला आपण गंगा ब्रह्मपुत्रा मेघना रिव्हर बेसिन असं हायड्रोलॉजिकली टर्म म्हणतो. सो दिस बिकम्स द एंटायर बेसिन ऑफ गंगा आपल्याला, इफ वी वॉन्ट टू मॅनेज गंगा रिव्हर. हे आपल्याला मग कंट्री वाईज डिस्ट्रीब्युशन दिसतंय की इंडिया मधले 80% एरिया आणि 54, हे अप्रॉक्सिमेशन्स आहेत पर्सेंटेजेस, अराउंड 54%, नेपाळ अराउंड 40%, बांगलादेश 5%, कारण बांगलादेश शेवटी आहे, आणि तिबेट 1. सो आता ह्याच्यामध्ये हेही, ह्या मॅपमधनं हेही आपण समजून घेणं इम्पॉर्टंट आहे की अपस्ट्रीम, मिडल स्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम हे नदी अभ्यास करताना 3 वेगळे स्ट्रीम्स आपण कन्सिडर करतो. आणि अपस्ट्रीम मध्ये आपण काही प्लॅन करत असेल तर त्याचा मिडल स्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो ह्याचा अवलोकन करणं आणि ह्याचं कन्सिडरेशन करणं खूप महत्त्वाचं होऊन बसतं. बिकॉज ॲज आय सेड, दिस इज द कम्प्लीट पिक्चर. आणि टेल्स जे आहेत बांगलादेशमध्ये त्याच्यावर आपण वर जे काही करतोय त्याचा सर्वात जास्त परिणाम टेल्सवर होतोय.
सो मग तो पोल्युशन असेल, सेडिमेंटेशन असेल, आपण जे वेगवेगळे धरण बांधतोय किंवा जे काही बाकीचे कामं करतोय ते सगळ्याचा मोठा परिणाम इथे येतो. आता ह्या अभ्यासामुळे आम्हाला अजून एक गोष्टीचा उलगडा झाला की लेंथ ऑफ रिव्हर हे हायड्रोलॉजी मध्ये खूप महत्वाचा ऍस्पेक्ट आहे. तर 2525 किलोमीटर हे सर्वांना माहिती असलेले गंगेच्या नदीची लेंथ आहे. मग ही लेंथ कशामुळे, तर जर का आपण गंगेचा उगम गंगोत्री गोमुखला कन्सिडर केला आणि माउथ गंगासागर म्हणजे कोलकात्यापाशी कन्सिडर केला, पण आता जर का गंगा पूर्वेकडे शिफ्ट झाली असेल तर मग त्याचं लेंथही बदलणार. त्याच्यासाठी आम्ही काही रिसर्चर्सना कनेक्ट केलं, जे बांगलादेश परिपोष आंदोलन आणि लॉक हॅवन युनिव्हर्सिटी मधले सायंटिस्ट, त्यांच्या मदतीने आम्ही गंगा नदीचं बांगलादेशमधली जी लेंथ आहे ती कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला. आणि ती जर का आपण पकडली गंगा नदीच्या पूर्ण लेंथमध्ये, तर मग गंगा नदीचं टोटल लेंथ ह्या अभ्यासाप्रमाणे 2616 किलोमीटर होतं. सो हायड्रोलॉजिकली आपण त्या नदीला कसं डिफाईन करतोय हे पण त्याप्रमाणे चेंज होतं. हा हे खूप क्लिअर नाहीये इथे, पण हे ह्या नदीचा लाईन डायग्राम आहे. अगेन हायड्रोलॉजिकमध्ये ह्याचा लाईन डायग्रामचं खूप महत्व असतं. सो त्याच्यामध्ये आता आपल्याला दिसेल की जसे आधी एक सर म्हणाले होते की गंगा नदी खरं तर भागीरथी आणि अलकनंदा एकत्र आल्यावर देवप्रयागपाशी तिकडनं गंगा नदी आपण मानतो. सो इथे भागीरथी आणि अलकनंदा इथे देवप्रयागपाशी आल्या. पुढे येत असताना यमुना नदीचा संगम झाला, यमुनेचे हे उपनद्या. पुढे येऊन मग राम नदी, घागरा, कर्णाली, गंडकी, सप्तकोशी, महानदी अशा वेगवेगळ्या नद्या इकडनं आपल्याला जॉईन होताना दिसत आहेत, ज्यांचा उगम तिबेट आणि नेपाळमध्ये आहे. पुढे येऊन गंगा नदी फरक्का बराजपाशी डायव्हर्ट होते. एक फीडर कॅनलमुळे ती भागीरथी हुगलीमध्ये येऊन गंगासागर आयलँड पाशी मिळते आणि दुसरा ब्रांच पद्मा नदी म्हणून बांगलादेशमध्ये जाते, ज्याला ब्रह्मपुत्रा नदीचा संगम आहे. ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमध्ये यार्लुंग सांगपो ह्या नावाने ओळखली जाते, जी भारतात येऊन मग बांगलादेशमध्ये जाते. ह्या दोन्ही नद्यांचा संगम पुढे मेघना नदी जॉईन होते आणि मग हे नदी भोलासागर आयलँड पाशी बे ऑफ बेंगॉलला जॉईन होते आणि मध्ये ह्या ज्या दिसतंय आपल्याला ह्या मधल्या उपनद्या आहेत. सो गंगा नदीचे त्यामुळे टेल्स ऑफ गंगा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फक्त गंगासागर आयलँड नसून गंगासागर आयलँड पासून ते भोलासागर पर्यंत हा पूर्ण पट्टा बिकम्स द टेल्स ऑफ गंगा. आणि हेड्स ऑफ गंगा हे भागीरथी, अलकनंदा आणि मग तिबेट, नेपाळ ह्या सगळ्या प्रांतात बिकम्स द टेल्स ऑफ गंगा. सो आपण प्रॉब्लेम असा आहे की आपण जेव्हा गंगा नदीचा विचार करतो तेव्हा आपल्याला गंगा नदी फार तर फार भागीरथी पासून किंवा देवप्रयाग पासून ते कोलकात्यापर्यंतचीच माहिती आहे. सो जेव्हा आपण प्लॅन्स करतोय तेव्हा ह्या बाकीच्या रिजन्सचा पण उल्लेख करणं खूप गरजेचं होतं. अजून एक महत्वाचं कारण हेड्स अँड टेल्सचा अभ्यास करण्याचे हा आहे की दिस हेड्स अँड टेल्स ऑल्सो बिकम्स बायोलॉजिकल हॉटस्पॉट्स, की इथे जे आपल्याला बायोडायव्हर्सिटी मिळते ती भारतात आपल्याला दुसरीकडे कुठे नाही मिळणार. सो त्याच्यामुळे हे जपणं, इकडची बायोडायव्हर्सिटी जपणं, त्याच्यामुळे क्रायोस्फिअर जपणं हे खूप महत्वाचं होऊन बसतं, फक्त पाण्याच्या दृष्टीने नाही तर बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने पण. हे इकडे एक झाडाचा फोटो आहे. हे झाड कोणाला माहिती आहे का? राईट, भोजपत्र. तर भोजपत्र जे झाड आहे त्याचे जे बार्क आहेत ते वापरून पूर्वी त्याच्यावर आपले ग्रंथ लिहिले जायचे. तर हे जे वृक्ष आहे ते आपल्याला ह्या क्रायोस्फिअरमध्ये ग्लेशियर्सच्या जवळ सापडतं. अनफॉर्च्युनेटली आता टुरिस्ट जे आहेत ते ह्याचं एक सुविनियर घेऊन जाण्यासाठी त्या झाडाचे बार्क कट करून ते आपल्याबरोबर घेऊन जातात. नंतर त्या झाडाचं काय होतं हे कोणालाच माहिती नसतं. आणि जसं क्रायोस्फिअरमध्ये खूप विशिष्ट बायोडायव्हर्सिटी आपल्याला सापडते, तशीच एक खूप विशिष्ट बायोडायव्हर्सिटी आपल्याला टेल्समध्ये सापडते. सो हे मँग्रोव्ज आहेत. तर सुंदरबनचं नाव सुंदरबन पडलं कारण तिकडे जे मँग्रोव्ह स्पीशीज आहेत त्यांचं नाव सुंदरी आहे, म्हणून ते सुंदरबन. मग तिथे आपल्याला बंगाल रॉयल टायगर, क्रोकोडाईल आणि गँजेटिक डॉल्फिन हे सापडले. गँजेटिक डॉल्फिनचं एक खूप वैशिष्ट्य असं आहे की खूप सेडिमेंट असलेल्या पाण्यामध्ये, म्हणजे खूप गाळ असलेल्या पाण्यामध्ये पण ह्या मासाला राहता येतं, कारण विजनपेक्षा ते साऊंड वेव्हजवर जास्त कम्युनिकेट करतात. सो दिस इज अन एक्झाम्पल की कसे तिकडचे स्पीशीज तिकडच्या वातावरणाला अडॅप्ट करतायत आणि खूप वर्षांपासून करत आलेली आहेत. जसं
फ्लोरा फॉना अडॅप्ट केलंय तसं माणसांनी पण अडॅप्ट केलेलं आहे तिथे. सो आपल्याला हिमालयामध्ये मायग्रेटिंग ट्राईब्स मिळतात. खोटिया भाषा, खोटिया असे वेगवेगळे ट्राईब्स जे तिबेट, नेपाळ, युरेशिया अशा वेगवेगळ्या रिजन्समधून येऊन तिथे खूप वर्षांपासून सेटल झालेत. ट्रेडर्स म्हणून हिमालयन पासेसमधनं येऊन ते ट्रेडिंगचं काम करायचे, पॅस्ट्रलिझमचं काम करायचे. आणि डेल्टामध्ये वसाहत खूप अलीकडची आहे असं म्हणता येईल. पूर्वी पण तिथे लोक राहत होती, पण तिकडची वसाहत वाढली कारण जेव्हा ब्रिटिशरांनी ठरवलं की डायमंड हार्बर हे त्यांच्या ट्रेड रूट मधलं महत्वाचं हार्बर त्यांना हवं आहे, तेव्हा त्यांना तिकडचा एरिया कल्टिवेट करण्याची गरज भासली. बिकॉज दिस वॉज ऑल वाईल्ड एरिया. तिकडचं फॉरेस्ट, मार्शी लँड्स, वेटलँड्स, कधी जमीन आहे कधी नाहीये, हे जे कन्फ्युजन होतं ते काहीतरी त्याला फिगर आउट करायची गरज भासली. त्याच्यामुळे तिकडच्या फॉरेस्ट सर्वे डिपार्टमेंटनी तिकडचे बरेचसे एरिया शेतीमध्ये कन्वर्ट केला आणि फार्मर्स तिथे सेटल झाले. सो तिकडचं हे असं सेटलमेंट खूप जुनं पण आहे पण खूप अलीकडचंही आहे असं म्हणता येईल. आणि जसं आपण बघितलं की प्राणी तिकडे अडॅप्ट झाले तसे मनुष्यही तिकडे अडॅप्ट झाले. सो त्यामुळे आपण तिकडच्या लोकांची लाईव्हलीहूड्सही वेगळे आहेत. सो पॅस्टरलिझम की म्हणजे आपण जे मराठी भाषेत धनगर म्हणू ज्यांना, सो ते तिथे खूप असतात की जसं हिमालयातलं वातावरण बदलतं, टेम्परेचर वर खाली होतं, बर्फ पडतो मग तो वितळतो, ह्या नेचरच्या सायकलप्रमाणे ते त्यांचं स्वतःचं लाईव्हलीहूड सांभाळत असतात. आणि जसं हेड्समध्ये आपल्याला हे पॅस्ट्रल कम्युनिटीज दिसतात जे कायम मायग्रेट होतात वातावरणानुसार, तसे डेल्टामध्ये आपल्याला बोट पीपल मिळतात ज्यांनी स्वतःचं घर हे एका बोटीमध्येच मांडलेलं आहे, कारण तिकडची जमीन कधी नष्ट होईल ह्याचं काही गॅरंटी नसते. सो दिस इज अन एक्झाम्पल की एका नदीच्या हायड्रोलॉजीप्रमाणे तिकडची बायोडायव्हर्सिटी अँड ॲज वेल एज ह्युमन सिव्हिलायझेशन्स हॅव बीन अडॅप्टिंग फॉर सेंचुरीज. सो हा अभ्यास आमचा थोडक्यात मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि हो आपण प्रश्नांकडे येऊया. सॉरी, थोडा वेगळा सिली क्वेश्चन बोलू शकता. आपण उगम म्हटलं गंगातीर, म्हणजे हे जॉग्राफिकली किंवा जे म्हणजे फिजिकल अपिअरन्स वाईज होते, पण स्पिरिच्युअली जे आहे त्याचं कनेक्शन म्हणजे जे म्हणतात ना गंगेचा उगम साक्षात स्वर्गातून होतो. त्याचा आता आपण हे जे होतो गोमुख किंवा हे जे दोन्ही हे आपण इन्व्हेंट केलेले आहेत काही, म्हणजे ह्युमनली इन्व्हेंट केलेले हे आपण शोधलेले आहे. पण त्याचा खरा उगम म्हणजे ते साक्षात स्वर्गातून येतं असं म्हणतात, कारण म्हणजे महादेवाच्या पण ते जगामधून येतं. सो याचं काही म्हणजे कनेक्शन अभ्यासात काही आलं का? थँक्यू फॉर दिस क्वेश्चन, कारण आम्ही आमच्या अभ्यासात हा विषय थोडासा मांडण्याचा प्रयत्न केला. एकतर गंगेचा उगम हा खूप इंटरेस्टिंग आणि डिबेटेबल टॉपिक आहे. कारण जसे तुम्हीच म्हणालात की इथे कोणी म्हणाले की काही लोक अलकनंदा नदीच्या उगमाला पण गंगा नदीचं उगम म्हणतात, भागीरथी नसून, असं पण एक लोकांचं म्हणणं आहे. त्याचं कारण हे असू शकतं की भागीरथीपेक्षा अलकनंदा नदीमध्ये व्हॉल्यूम ऑफ वॉटर जास्त आहे. सो द मेन रिव्हर फॉर गंगा देन बिकम्स अलकनंदा, आणि त्याच्यामुळे मग अलकनंदेच्या नदीचा उगम बिकम्स गंगाचा उगम. ही एक थिअरी त्याच्यातली आहे. दुसरी थिअरी आपण अशीही ऐकू शकतो की जर का यमुना नदीला आपण कन्सिडर केलं आणि हायड्रोलॉजिकली बघितलं तर एक डेफिनेशन प्रमाणे द ओरिजिन ऑफ रिव्हर इज द हायेस्ट पॉइंट अँड द लॉंगेस्ट डिस्टन्स. सो जर का आपण लॉंगेस्ट डिस्टन्स ऑफ गंगा बघितलं तर मग ते यमुना होते, आणि मग यमुनाची उपनदी म्हणजे तोन्स. मग तोन्स पासून आपल्याला गंगा नदीचा उगम मानावं लागेल. त्याला जर का आपण अजून स्केलअप केलं आणि ब्रह्मपुत्राला पण जोडलं तर मग ब्रह्मपुत्रा ही गंगापेक्षा मोठी नदी आहे. सो मग ब्रह्मपुत्रा बिकम्स द ओरिजिन ऑफ गंगा. असं ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग हे डायलॉग्स आणि कॉन्व्हर्सेशन होऊ शकतात. हा, बिकॉज आपल्यासाठी ते आहे. तर एक ह्याचं कारण की आपण गंगोत्री किंवा गोमुखला का मुख्य उगमस्थान मानतो, कारण तिथे आपले मंदिरं आहेत. त्याचा अर्थ असा आहे की मनुष्यांनी तिथे वसाहत सुरू केली. जे आपले मुख्य गंगोत्रीचं जे मंदिर आहे ते ऍक्च्युली आता जर का आपण गेलो तर गंगोत्रीचं मंदिर आणि गोमुख ह्याच्यामध्ये बराच अंतर आहे. पण असं म्हणतात की पूर्वी जिथे आता गंगोत्रीचं मंदिर आहे तिथेच गोमुखचं स्थान होतं. सो असं मग त्याला मग स्पिरिच्युअल आणि कल्चरल सिग्निफिकन्स म्हणू शकतो आपण की त्या मंदिरामुळे ते उगमस्थान कन्सिडर केलं गेलं तिकडच्या जे ऋषी होते त्यांच्या म्हणण्यानुसार. आता ह्याचा अभ्यासाशी कसा कनेक्शन लागू शकतं, तर विजय सरांचं असं म्हणणं आहे की हे जे सगळा प्रांत आहे ह्या प्रांतामध्ये आता जेवढा ऍक्सेसिबल आहे प्रांत की सॅटेलाइट इमेजरी आहे, फोटोग्राफी आहे, आपण स्वतः जाऊन ट्रेक करून येऊ शकतो, हे खूप वर्षांपूर्वी आपल्याला सहज शक्य नव्हतं. सो तिथे जे ऋषी मुनी असायचे किंवा जे ट्रेडर्स असायचे तेच जाऊ शकायचे. सो मग आता तिकडे काय चालू आहे हे कसं लोकांपर्यंत सांगू शकतो,
तर एका गोष्टीतनं मग सांगूयात. मग गोष्टीतनं सांगायचंय तर मग शिवलिंगासारखा दिसणारा एक पर्वत आहे, तिकडनं पाणी व्हायला सुरुवात झाली आहे आणि ते पाणी नॉर्थ ईस्ट वेस्टकडे वाहत आहे, पण मध्येच एक खूप मोठा खडक आलाय ज्याला आपण भगीरथ हे नाव देतो आणि त्याला वेळसा घालून मग नदी परत साऊथकडे वळते, म्हणून भागीरथीने गंगा नदीला भारताकडे वळवलं. असे त्याचे आपण अनुमान बांधू शकतो की देअर कुड बी दिस स्टोरी कुड बी अ रिझल्ट ऑफ दिस जिओलॉजी, जी आपल्यापर्यंत एका गोष्टीच्या स्वरूपात आलेली आहे. आता ती किती खरी आहे किती खोटी आहे हे आपण अगेन अ डिबेटेबल टॉपिक, पण असं थोडंसं त्याच्याबद्दलचं चर्चा असू शकते. गंगा नदीला जसं ते गंगा सागरमध्ये मिळते त्यावेळेस त्याला अनेक उपनद्या निर्माण होतात. खरं सगळ्या नद्या उपनद्या मिळतात मुख्य नदीला, आणि ही गंगा नदीच्या उपनद्या शेवटी उपनद्या आणि तर हजारो त्याला मिळाल्या आहेत, पण शेवटी पण असं काही उपनद्या तयार होतात. अशा दुसऱ्या कोणत्या नदी आहे का ज्याच्या उपनद्या अशा शेवटी त्यासाठी? खूप कमी, कारण हा जो डेल्टा आहे दिस इज कन्सिडर्ड टू बी द वर्ल्ड लार्जेस्ट डेल्टा. सो एवढ्या प्रमाणात नंतर डिस्ट्रीब्युटरीज आपण ज्याला म्हणू हे तयार होणं हे थोडीशी रेअर गोष्ट असू शकते, पण मी ह्याच्यावर अभ्यास करून तुम्हाला सांगेन. गंगा नदी पवित्र मानतात पण त्याच्यात बॅक्टेरिया पाहिजे असतात, तर ते फक्त गंगेचं कारण म्हणून ते आणि ते काय कारण असावं? एक कारण आहे की त्याचं सोर्स हे क्रायोस्फिअर असू शकतं त्या ऑर्गॅनिझम्सचं, आणि जसं आपण म्हणलं तसं 42% ऑफ वॉटर इन गंगा इज कमिंग फ्रॉम द हेड्स, द क्रायोस्फिअर, त्याच्यामुळे त्याचं प्रमाण जास्त असू शकतं. आणि आमच्या अभ्यासामध्ये आम्ही ह्याचाही उल्लेख केलाय की आपल्याला फक्त गंगा नदीचा माहिती आहे की त्याच्यामध्ये बॅक्टेरियोफेजेस असू शकतात, पण बाकीच्या ज्या नद्या आहेत ज्या नेपाळमधनं तिबेटमधनं येत आहेत त्यांच्यावरही अभ्यास करणं गरजेचं आहे की आर दे ऑल्सो द सोर्स ऑफ बॅक्टेरियोफेजेस. त्याच्यावर वी नीड टू स्टडी. आणि ती जी स्लाइड होती बॅक्टेरिया फेजेसची त्याचं तुम्ही अनालिसिस दाखवली. हा, हे बायोलॉजिकल ती बायोलॉजिस्ट बॅक्टेरियोफेजेसला अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतात. सो ते असं बायोलॉजिस्ट त्याला असं रिप्रेझेंट करतात. पुढच्या कार्यक्रमासाठी